हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेघ. आमच्या प्रयोगांमधून मिळालेले धडे. मसाढ ही जणू आमची प्रयोगशाळा बनली होती. ओटी भरण आणि परिचारिका सहाय्यक प्रशिक्षण कार्यक्रमांसारखे काही उपक्रम लोकप्रिय झाले आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पण आपलं गाव स्वच्छ ठेवण्यासाठी गावकऱ्यांनी काही हाती झाडू घेतला नाही. तसंच पहिल्या काही महिन्यानंतर सामूहिक शेतीसुद्धा चालू राहिली नाही. लोकांकडून त्यांच्या जमिनी देणगी म्हणून घेणं फार सोपं होतं, पण त्या जमिनीवर गावकऱ्यांना एकत्रितपणे राबायला उद्युक्त करणं फारच कठीण होतं. तसंच आमच्या किशोरी स्वास्थ्य कार्यक्रमालाही अकाली मरण आलं. त्यामागचं कारण तर माझ्या कल्पनेपलीकडचं होतं. ते म्हणजे रक्ताचे नमुने गोळा करणं. प्रत्येक मुलीचं हिमोग्लोबिन किती आहे आणि त्यांना ॲनिमिया तर नाही ना, हे तपासायला आम्ही प्रत्येकी 3-3 मिली रक्ताचा नमुना घेतला होता. आमचा पॅथॉलॉजी टेक्निशियन दर रविवारी पाटण्याला आपल्या घरी जायचा. यावरून गावात अशी अफवा पसरली की आम्ही रक्त गोळा करून दर रविवारी पाटण्याच्या बाजारात विकतो. त्यामुळे सगळ्या मुली या कार्यक्रमातून बाहेर पडल्या. एकदा का आपण प्रत्यक्ष काम करायला लागलो की आपले अंदाज, मनातल्या धारणा यांना आव्हान मिळतं. माझ्या मनात आधी पक्क्या बसलेल्या गोष्टी काढून टाकून प्रत्यक्षात त्या गावातल्या वास्तवावर आधारित गोष्टी मला पुन्हा नव्याने शिकाव्या लागल्या. माझा पूर्वानुभव आणि मी जे शिकले होते त्याचा मला संदर्भ म्हणून फायदा नक्कीच झाला, पण मला या गावातल्या समस्यांसाठी नव्यानेच सगळ्या उपाययोजना तयार कराव्या लागल्या. भूतकाळात केलेल्या कामाप्रमाणे किंवा इतर ठिकाणच्या अनुभवांवरून मला सरसकट त्याच प्रकारच्या योजना इथं आंधळेपणाने राबवणं शक्य नव्हतं. कोणतीही 2 राज्य सारखी नसतात. राज्यच काय, एका राज्यातली 2 गावंसुद्धा वेगवेगळी असतात. गावातल्या लोकांसाठी काम करताना मी पहिला धडा शिकले की प्रत्यक्ष परिस्थितीवरून शिका आणि तिथली परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार तुमची योजना बदला, तयार करा. मी पूर्वी हे वाचलं होतं, आता मला ते नीट समजलं. आज मागे वळून पाहताना मला असं वाटतं की ज्या कल्पना बंद पडल्या त्याही जर मी जास्त चिकाटी दाखवली असती तर चांगल्या रुजू शकल्या असत्या. जर आम्ही कोणत्या तज्ज्ञाची मदत घेतली असती किंवा शेतीच्या सुधारणेमध्ये किंवा स्वच्छता कार्यक्रमामध्ये त्या क्षेत्रातल्या एखाद्या स्वयंसेवी संस्थेला भागीदार करून घेऊन काम केलं असतं तर आमच्या पद्धती जास्त परिणामकारक ठरल्या असत्या आणि खुबीने राबवता आल्या असत्या. मला वाटतं की मी सामूहिक शेती आणि गावाच्या स्वच्छता मोहिमेचे प्रयत्न लवकर सोडून दिले. सर्वांनी एकत्र शेती करून त्यातून उगवलेलं पहिल्यांदा सगळ्यात गरीब कुटुंबांना वाटायचं, हे जे मी त्यांच्यासमोर ध्येय ठेवलं होतं ते फारच आदर्शवादी होतं, असंही नंतर माझ्या लक्षात आलं. गावात जातीव्यवस्थेमुळे आणि उच्च-नीच वर्गव्यवस्थेमुळे फारच फूट पडलेली असल्याने इतकी परोपकारी योजना राबवणं शक्य झालं नाही. पण जर मी प्रयत्न सोडले नसते तर कदाचित बदल घडलाही असता. जिथे परिणामांचा अंदाज बांधता येतो अशा रुग्णालयाच्या नियंत्रित वातावरणात काम करणं हे गावातल्या समाजात जाऊन काम करण्यापेक्षा फारच सोपं होतं हे माझ्या लक्षात आलं. एका रुग्णाच्या शरीर आणि मनासोबत काम करणं आणि अख्ख्या समाजाच्या शरीर आणि मनासोबत काम करणं यात खूप फरक होता. त्यासाठी वेगळी वृत्ती, जास्त संयम आणि जास्त कल्पकता गरजेची होती. रुग्णालयात काम करण्याचं प्रशिक्षण मला मिळालेलं होतं आणि रुग्णालयात मी जे जे काम करणं अपेक्षित असायचं ते मला माहीत असणारं काम असायचं. पण इथे मात्र बऱ्याच गोष्टी मला माहीत नसलेल्या होत्या. मला सतत विचार करून वेगवेगळे प्रयत्न करत राहावं लागायचं. कधी कधी माझी कल्पना योग्य निशाण्यावर लावून यशस्वी व्हायची, पण काही वेळा मात्र माझा अंदाज पूर्णच चुकायचा. मी गावातल्या लोकांना चांगल्या बदलाचे दीर्घकालीन परिणाम काय होतील ते सांगण्यात, तसंच बदलाची प्रक्रिया वैयक्तिक पातळीवर अर्थपूर्ण वाटावी याकरता सुरुवातीला बराच वेळ खर्च केला होता. अगदी मोतीहारीला केलं होतं तसंच.
मालकी हक्काची आणि भागीदारीची भावना लोकांच्या मनात जागृत व्हावी म्हणून मी गावात गावकऱ्यांच्या काही सभा आयोजित करायचाही प्रयत्न केला होता. पण बरेचदा थोडीफार म्हातारी माणसं सोडली तर कोणी सभांना फिरकायचं नाही. गावकऱ्यांना एका वेळी एकत्र आणून बसवणं आणि कशावर तरी त्यांचं एकमत घडवून आणणं हेच मुळी प्रचंड मोठं काम होतं. हे परिणामकारकपणे घडवून आणण्यासाठी लागणारी कौशल्य माझ्यात पुरेशी नव्हती. मनुष्य स्वभाव कसा तयार होतो, खेड्यातल्या अंतर्गत ओढाताणीच्या बाबी इत्यादी गोष्टी मी जास्त नीट समजून घ्यायला हव्या होत्या असं मला वाटतं. तरच मला सामाजिक पातळीवर अधिक चांगल्या प्रकारे काम करता आलं असतं. पण माझ्या आजूबाजूच्या लोकांना, मग ते माझ्या इमारतीतले असोत, माझ्या कुटुंबातले, माझे मित्रमैत्रिणी, माझ्या कॉलेजमधले, सगळीकडच्याच लोकांना वारंवार काहीतरी लहान मोठ्या एकत्रित कामांसाठी गोळा करण्यातूनच माझी ही समज अधिक गाढ होत जाईल असं मला वाटतं. आपल्यात कायमच एक सुस्ती भरलेली असते. जणू कोणत्या तरी अदृश्य शक्तीने सगळ्या लोकांना गुंगीचं औषध देऊन दीर्घकाळ गाढ झोपवून टाकलं असावं. सगळीकडे किती आळस आणि निराशा पसरलेली दिसते. एखाद्या लग्नामध्ये भोज खायला सगळे लोक अतिशय उत्साहात एकत्र जमलेले पाहून मला दुःख होतं. करमणुकीच्या वेळी लोक किती सहजपणे एकत्र येतात. पण त्यांचे आयुष्य बदलवून टाकणारी एखादी कल्पना राबवायची असेल तर हेच लोक एकत्र येत नाहीत. आपली परिस्थिती बदलण्यासाठी लागणारी आशा आणि सामूहिक प्रेरणेचा मला अभाव दिसून येतो. आपलं जीवनमान सुधारलं नाही की लोक सरकारला नावं ठेवायला सहज पुढे येतात. पण काहीतरी भरीव काम करण्यासाठी मात्र आपणहून पुढे येत नाहीत. मला वाटतं एकदा का तुम्हाला नवीन जीवनशैलीची चव कळली की आळस हा शब्दही तुम्ही पार विसरून जाता. मोतीहारीमध्ये मी असंच घडताना पाहिलं. पण सुरुवात होण्यासाठी लोकांना इतरांच्या यशाच्या कहाण्या सांगून प्रेरित करावं लागतं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बदल घडवून आणायला प्रेरित करू शकेल अशा नेतृत्वाची गरज असते. हिवरे बाजारसारख्या गावांच्या गोष्टी नक्कीच लोकांमध्ये आशा जागवून त्यांचा आळस झटकून टाकायला प्रेरणा देणार आहेत. 1995 साली हिवरे बाजार हे खेडं महाराष्ट्रातल्या सर्वाधिक दुष्काळग्रस्त गावांपैकी एक होतं. ते 2015 सालांपर्यंत सर्वात श्रीमंत गाव बनलं. तिथे पूर्वी इतका दुष्काळ होता की जवळपास 90% गावकरी दुसरीकडे स्थलांतरित झाले होते. लोक दारू आणि जुगारात बुडालेले होते. पोपटराव पवार या नवीन सरपंचाच्या नेतृत्वाखाली सगळी दारूची दुकानं बंद केली गेली आणि पावसाचं पाणी साठवणं, जिरवणं सुरू केलं गेलं. त्यामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली. 1995 साली गावकऱ्यांचं सरासरी दरडोई उत्पन्न फक्त 830 रुपये होतं. 2015 सालापर्यंत ते 30,000 रुपये झालं आणि गावातल्या 235 कुटुंबांपैकी 60 कुटुंब लखपती बनली. या प्रकारच्या कहाण्या चांगला बदल घडून येऊ शकतो ही आशा लोकांच्या मनात जागवतात. हिवरे बाजार आणि मोतीहारीप्रमाणेच जर आपण सातत्याने प्रयत्न करत राहिलो तर यश नक्की मिळतं. फक्त आपल्या स्वप्नांवर आपला पूर्ण विश्वास हवा आणि ते स्वप्न लोकांच्या मनात रुजवायचा धीरही हवा. धन्यवाद.